खूप बोललीये त्यामुळे माझं घशाला कोरड पडलीये, तर आपण आता जरा चहा पिऊया. येस, चहा. कधी चहा, Anytime. कधी हो. चहा. येस, चलो. चलो ये. एकदम साफसुथरं आहे ग, म्हणजे हो, आमच्या भारतीताई आहेत त्या खूपच, म्हणजे काही नसेल तर त्या मला अशा ओरडतात वगैरे की हे जरा स्वच्छ करा, हे जरा वगैरे. छान आहे. ते एक ठाण्यातली घरं होती ना, हा पुस्तक इथे रॅन्डम ठेवलेलं आहे. तर यामध्ये माझ्या आईने रेसिपीज लिहून ठेवल्या आहेत. काय खिचडी. हा, तर भारतीताई यायच्या आधी माझं मलाच करायला लागायचं. आणि माझा काय प्रॉब्लेम आहे मला काहीच आयडिया नाहीये, माझ्या लक्षात नाही राहत गोष्टी. म्हणजे मग काय टाकायचं, मग हे किती टाकायचं, मग किती चमचे. जे मला लोक म्हणतात की तू बनवत जा जेवण, मी पण नाही खाऊ शकत माझ्या हातचं. आणि आय एम नॉट प्राऊड ऑफ इट. मला वाईट वाटतं की मला येत नाही स्वयंपाक. आणि माझ्या आईने खूप वेळा प्रयत्न केलाय. मी लॉकडाऊन मध्ये भाकऱ्या बनवल्या. मी भाकऱ्या आणि पोळ्या उत्तम बनवते. कठीण काम तुला पहिलं जमलंय. खूप चांगल्या बनवते मी. आलू पराठे खूप भारी बनवते मी. पुरणाची पोळी पण येऊ शकते मला, मी केली नाहीये कधी ट्राय. पण भाकऱ्या म्हणजे माझ्या बहिणीने शिकवलेल्या. पण भाजी येतच नाही. भाजी बघू जरा मला काय काय रेसिपीज आहेत. ही पालक भाजी, मुगाचे धिरडे. हे मुगाचे धिरडे काय आहे? मूग भिजत ठेवायचे, त्याला मोड आल्यानंतर डायरेक्ट मिक्सर मधनं वगैरे ते काढायचे. अच्छा. हे भिजून घालायचे, सकाळी त्यात पाणी टाकावे, हिरवी मिरची 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात, जिरे 1 चमचा, मीठ वगैरे, वडेवर असं बरंच काय काय, कढीपत्त्याची पानं. प्रत्येक बॅचलरनी हे ठेवावं पुस्तक. आई आली होती, खूपच गोड आहे ग ती. तिचं असं आहे की तिला माहितीये मला काय आवडतं तिच्या हातचं, आणि ती बरोबर त्याच रेसिपीज लिहून गेली. जसं की माझी जगातली सगळ्यात आवडती भाजी इज पालक भाजी, आणि आईच्या हातची. म्हणजे त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे. बट या पिठलं, मिक्स डाळीचं वरण, काय ते दोडक्याच्या वरच्या शिरा काढायच्या आणि ते करतात बघ असं साईडला, असं जनरल खायला, म्हणजे सॅलड टाइप करतात. नॉट एक्झॅक्टली सॅलड, बट या शेवगा, वांग, कांद्याच्या पातीची भाजी मला खूप आवडते. आणि सगळ्यात भारी अजून एक आवडती गोष्ट जी घरी बनते ते म्हणजे शेंगोळे. तुम्ही शेंगोळे खाल्लेत का कधी? मराठवाड्यात तर बरेच बनतात. मला वाटतं विदर्भात पण असतात बहुतेक शेंगोळे. डाळीच्या पिठाचे असतात, असे गोळे असतात, आणि ते पाणी, हळदीचं पाणी वगैरे असं हे करायला ठेवतात, उकळायला, फोडणी वगैरे दिलेलं, आणि त्याच्यामध्ये ते असं करायचं त्या पिठाचं, आणि ते असं जोडायचं. माझ्या एका व्हिडिओ, माझ्या दिवाळी व्लॉग मध्ये नक्की ते बघा नक्की, खूपच भारी शेंगोळे. येस, मी पाणी ठेवते टाकायला. काय भारी आहे अरे. म्हणजे असं आता इंटरनेटवर सगळं अवेलेबल असताना ह्याची जी मजा आहे ना की पुस्तकातून. अरे काही रेसिपीज माझ्या आईच्या खूपच भारी आहेत. सो हॉस्टेल लाईफ असो किंवा आपण जेव्हा आई घरात नसेल तेव्हा आपण काय करायचं, क्विक असं पहिले सर्वात आपण चहा शिकतो है ना. तू चहा आवडतो म्हणून पण शिकतो आपण. मला खूपच आवडतो चहा. आणि मी आधी नुसत्या दुधाचा चहा घ्यायचे, मग मला कोणीतरी सांगितलं की पाणी टाकायला पाहिजे वगैरे, आणि कोणीतरी मला सवय लावली, निधीनेच सवय लावली मला, ती उत्तम चहा करते आणि ती पाणी टाकून. आणि मग मला असं झालं की ओके. पण बीडला गेल्यानंतर नुसत्या दुधाचा एनिवे दुधात पाणी असतंच भरपूर टाकलेलं, त्यामुळे नॉट पॅकेट वाल्या याच्यात, बट जे नॉर्मल रतीब जो आपण लावतो त्यामध्ये असतंच पाणी. मी डायरेक्ट नुसतं दुधाचा चहा करायचा. आमच्या कोकणात पण पाणीच टाकून करतात, म्हणून मे बी तिने तुला सवय लावली असेल. पाणी तुमच्या कोकणातली आहे ना. आमच्या कोकणात. आणि चहामध्ये मला आलं नाही आवडत, मला वेलची आवडते. मला कॉफी मध्ये पण वेलची आवडते. हा, मी ऐकले बरेच जण. खूपच चांगली लागते. माझी वहिनी आहे ती बनवते, आणि माझी बहीण, मोठी बहीण रश्मी, ती बनवते कॉफी तशी वेलचीवाली. पण मला सांग गौरी, मुंबईत कधी आलीस तू? म्हणजे कुठल्या साली आलीस मुंबईत काम करण्यासाठी? 2020 मी जॉब करायचे आधी, आणि मी माझा जॉब सोडला फेब एंडला, कारण मला सिरियल मिळाली
19च्या एंडला जानेवारीमध्ये वगैरे ती कन्फर्म झाली. आणि फेबमध्ये मी 1 मार्चला मी शिफ्ट झाले, जॉब वगैरे सोडला. मी पैसे दिले कंपनीला कारण मी 1 डे रिझाईन घेतलं. कारण मी आधी करून काय 2 महिने. कन्व्हर्जेस म्हणून एक कंपनी आहे, ते मायक्रोसॉफ्टचे वेंडर आहेत. सो त्या मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट्स वरती आम्ही होतो. तर म्हणजे फायरवॉल वगैरे हे जे सगळे असतात क्लाउड वगैरे ह्याच्यामध्ये. आणि जॉब सोडला पैसे भरून. तो 1 मार्चला मी शिफ्ट झाले मुंबईमध्ये, शूट केलं. आणि त्यानंतर 15 तारखेला सांगितलं की आपण एक 5-6 दिवस सुट्टी घेतोय, नॅशनल सुट्टी डिक्लेअर केली आहे वगैरे. तर मी म्हटलं ओके, मग आपण आता घरी जाऊया, 5-6 दिवस सुट्टी आहे तर. मी आधी छत्रपती संभाजीनगरला गेले आणि मी म्हटलं तिथून मग बीडला जाऊयात. तर मी अडकले तिथे लेजिट, कारण अचानक लॉकडाऊन झालं होतं. आणि मग मी 2 महिने 2 जोडी कपड्यावरती माझ्या बहिणीकडे होते आणि बहिणीच्या सासरी होते. पण फक्त हे ऐकलं असताना आपण की 2 जोडी कपडे घेऊन मी आले होते आणि त्याच्यावर पण हे रिअल झालं आपल्या बाबतीत. हो, पण ते माझं लॉकडाऊनच्या बाबतीत. इथे नाही, इथे खूप कपडे. कधी असं झालंय की एक काम करता करता दुसरा नळ चालू राहिलाय, हे सगळं एकटं राहताना खूप लक्ष द्यावं लागतं. हो, सो अलर्ट असतेच नेहमी की नाही खयाली पुलाव असते? नाही, व्यवस्थित अलर्ट असते. मला गॅसचं खूप आहे समहाऊ की ते जे आहे तिकडचा नॉब तो सारखा बंद करायचं काहीतरी मला हे आहे. आणि दाराचं खूप आहे. सो मी व्यवस्थित दार लावून जरी गेली असेल ना, शेजारी योगिता राहते, इथे आल्यानंतरच माझी ती मैत्रीण झाली आहे. आणि मग मी तिला फोन करून योग्य दार लावलंय का बघ ना, मग ती येऊन बिचारी चेक करते. खूपच गोड आहे, खूपच गोड आहे ती. माझं असं नाही झालंय कधी की नळ चालू राहिलाय वगैरे आणि मी गेली वगैरे, असं नाही झालंय. तेल करत होते एकदा मी घरी आणि वाटीमध्ये मी तेल घेतलं होतं आणि ते हेअर ऑइल वगैरे ते मेथ्या बिथ्या टाकायचं. आणि मला काय माहिती ते तेलाचं आणि त्या वाटीचं, डायरेक्ट वाटी गॅसवर वगैरे नसते ठेवायचे. मी ठेवली, मी गेले गप्पा मारायला तेजूशी आणि मस्त अशी मेजर आग. आणि त्याच्यावर पाणी, कारण आत तेल होतं, पाणी टाकायचं की नाही तेही कळे ना, काहीच कळत नव्हतं. तेव्हा टाकलं नाहीस ना पाणी? नाही टाकलं. गॅस बंद केला आणि मग त्याचं उचलून असं थोडस साईडला ठेवलं. पण वाट लागली होती. तेवढी एकच अशी काहीतरी गोष्ट झाली असेल. सो चावीचं असं होतं माझ्यासोबत मिसहॅप की चावी मी विसरलीये, मग दार लावलं, मग चावीच नाही वगैरे असं होतं. पण त्या बाबतीत मी खूप हुशार आहे. मी शेजारी पण चावी देऊन ठेवली आहे. अजून माझा एक मित्र जो फिल्म सिटी मध्ये जातो त्याच्याकडे पण चावी दिलेली आहे. 4-5 ठिकाणी आजूबाजूच्या देऊन ठेवते चावी. टेन्शनच नाही. पण गौरी, बीड मधून किंवा आपल्या शहरात, आपल्या गावातून मुंबईला शिफ्ट होणं ना खूप करेजियस डिसिजन आहे आणि त्याला खूप खूप हिंमत लागते. म्हणजे अनोळखी शहर जिथे आपण कधी आलोच नाहीये. आधी तू फक्त फिरायला वगैरे आली होतीस मुंबईत कधी? नाही, मी पुण्यात शिफ्ट झाले बीडवरनं. आधी मी कॉलेज पुण्यामध्ये केलं आणि त्यानंतर जॉब केला आणि त्यानंतर मी मुंबईत आले. सो मला तेवढी भीती नाही वाटली. मला मुंबईची भीती का वाटली सुरुवातीला, कारण की रस्ते आणि ते सगळं आणि मग कसं जायचंय वगैरे, जरा ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं माझ्यासाठी. पण मग नंतर एकदा मला कळलं की कसं कुठून काय ट्रॅव्हल करायचंय वगैरे, कोणता एरिया. आणि तेव्हा जस्ट आले होते ग, तर काही आयडिया नव्हती. मग ते बसने किंवा लोकलने वगैरे असं जायलाच लागायचं काही. आणि फास्ट असेल तर लोकलच. म्हणजे मी अजूनही फास्ट आणि अफोर्डेबल त्यावेळेला. एक्झॅक्टली. अजूनही म्हणजे मला कॅबने जाण्यापेक्षा असं वाटतं की हा पटकन लोकलने जाऊया. मेट्रोने मला जरा नको वाटतं, कारण ते मेट्रोची खूपच झंझट वाटते मला की जा, मग तिथे ते तिकीट काढा खाली. आणि पण वर्सोवाला वगैरे जायचं असेल तर इथे मध्ये तो एक पॉइंट आहे, आरेपासून तिथे जायचं. मग तिथे तिकीट ऑलरेडी आरेच्या इथे काढलेलं, मग तिथे परत ते चेंज करायचं कारण लाईन दुसरी आहे, मग परत एकदा तिकीट काढायचं. म्हणजे हे जरा मला ते जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यापेक्षा मी रिक्षाने पटकन वर्सोवाला वगैरे. पण मस्त सुगंध आला ग. आला का? वेलची आणि तुला लागावा तो. ते बघूया आता. म्हणजे मला माझ्या हातचा चहा आवडतो. माझ्या 1-2च मित्रमैत्रिणींना आवडतो आणि माझ्या आईबाबांना खूप आवडतो माझ्या हातचा चहा.
पण काही लोकांनी पण मी मागच्या स्मेल वरून सांगू शकते की उत्तम झालं. हा मला स्मेल वरून कळतं. गेल्या काही दिवसात मला इतकं लोकांनी डिस्करेज केलंय चहा पण येत नाही वगैरे. मग मी अशी हा ठीक आहे नाही येत म्हणजे मला असं काही वाटत नाही, मी सुगरण आहे वगैरे नाहीये मी.